लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 जागा जिंकण्याचा संघ बांधलेल्या महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं विधानसभेसाठी 145 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलं होतं. पण लोकसभेत दुर्दान उडाल्यानंतर आता भाजप जमिनीवर आला आहे. वास्तवाची जाणीव झाल्यानंतर आता भाजपनं विधानसभेसाठी 100 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. द इंडियन एक्सप्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मागील निवडणुकीत भाजपनं राज्यात 105 जागा जिंकल्या होत्या. भाजपनं यंदाच्या विधानसभेला 100 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या मदतीनं बहुमताचा आकडा गाठण्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात महायुती पुन्हा सत्तेत येणार याबद्दल दुमत नाही, पण त्यासाठी आपल्याला 100 ओलांडावी लागेल. भाजपशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना फडणवीस लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीकडे वारंवार लक्ष वेधतात. महायुती आणि मवियाच्या मतांमध्ये केवळ 0.3% फरक आहे. महायुतीत केवळ 2 लाख मतांनी मागे आहे. हे अंतर भरून काढून मवियाला मागे टाकण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुरेशी आहे, असं फडणवीस कार्यकर्त्यांना सांगत आहेत. लोकसभेला 400 पारच्या घोषणेचा उलटा परिणाम झाला. आम्ही राज्यात मिशन 45 हाती घेतलं होतं, पण ते बुमरँग झाल्याची कबुली राज्य भाजपकडील एका वरिष्ठ नेत्यानं दिली. प्रचारातील घोषणांऐवजी आम्ही प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर द्यायला हवा होता. हा फॉर्म्युला आम्ही आधी वापरला आहे आणि तो यशस्वी देखील ठरला आहे. जमिनीवर मतदारांशी संपर्क तुटल्यानं आम्हाला लोकसभेला अपयश आलं, अशी कबुली या नेत्यांना दिली. लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निष्क्रिय राहिल्याचा फटका भाजपला बसला, पण आता संघ सक्रिय झाला आहे. गेल्या 2 महिन्यात फडणवीसांनी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या 4 वेळा भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी संघ पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याची शक्यता आहे. याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी स्टडी जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.